हॅलो स्टुडंट. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 11व्या वर्गाचं युनिट आणि मेजरमेंट या युनिटमधलं पुढचा पॉईंट किंवा पुढचा टॉपिक आपण स्टडी करणार आहोत. तर आज आपण जो टॉपिक स्टडी करणार आहोत या टॉपिकचं जे नाव आहे ते आहे फिजिकल क्वांटिटीज. मग आता मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण फिजिकल क्वांटिटीजबद्दल चर्चा केलेली आहे, डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय निष्कर्षावरती पोचलो होतो की फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर अशी क्वांटिटी की ज्या क्वांटिटीला आपण एखाद्या नंबर्स आणि युनिटचा यूज करून एक्सप्लेन करू शकतो. त्या क्वांटिटीला आपण काय म्हणायचो, फिजिकल क्वांटिटी म्हणायचो. जसं लेंथ, मास, टाईम या कोणत्या क्वांटिटी होत्या, फिजिकल क्वांटिटीज होत्या. त्यानंतर आपण सिस्टीम्स पाहिल्या होत्या, जसं FPS सिस्टीम, MKS सिस्टीम, CGS सिस्टीम आणि एक SI सिस्टीम इंटरनॅशनल, एवढं आपण पाहिलं होतं. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फिजिकल क्वांटिटीज कशा असतात, त्यांचे काही टाईप वगैरे आहे काय, त्या गोष्टीचा स्टडी करायचा आहे. मग बघा, फिजिकल क्वांटिटीचे मेनली दोन टाईप आहे. दोन टाईप कोणते कोणते बघा. तर यातला पहिला टाईप जो आहे तो आहे फंडामेंटल क्वांटिटीज. कोणता टाईप आहे पहिला आपला, फंडामेंटल क्वांटिटीज. आणि दुसरा याचा टाईप जो आहे आपला तो आहे डिराइव्ड क्वांटिटीज. दुसरा टाईप कोणता आहे, डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे दोन प्रकारच्या क्वांटिटीज आपल्याला स्टडी करायची आहे. पहिली क्वांटिटी जी आपल्याला स्टडी करायची आहे ती आहे फंडामेंटल क्वांटिटी, आणि दुसरी क्वांटिटी जी आपल्याला स्टडी करायचं आहे तिचं नाव कोणतं आहे, डिराइव्ड क्वांटिटी. मग आता नेमकं दोघांमधला डिफरन्स पाहू की दोघांचा अर्थही पाहू. पहिले काय होते, तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय आणि डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय. तर पहिलं घेऊ आपण आता कोणतं, आपलं फंडामेंटल क्वांटिटीज. मग फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय होते बघा. तर आता बघा, आपण समजा एखादी क्वांटिटी पाहू, एक्झाम्पलवरून पाहू. समजा आपल्याला एखाद्या वस्तूचा मास मेजर करायचा आहे. काय मेजर करायचं आहे, मास. मग मास मेजर करताना बघा, आपल्याला त्या वस्तूचं जेव्हा आपण मास मेजर करू तेव्हा कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता पडते ते पहा. समजा आपण उदाहरण पाहू की हा समजा आपल्याकडे एखादा एक स्टोन आहे. आता मला सांगा, या स्टोनचं आपल्याला मेजर काय करायचं आहे, मास. मग मास मेजर करताना या स्टोनची मला लेंथ मेजर करण्याची गरज आहे काय, तेव्हा नाही सर. या स्टोनचं टेम्परेचर मेजर करण्याची गरज आहे काय, तेव्हा नाही सर. कारण आपल्याला मेजर काय करायचं आहे, फक्त मास मेजर करायचं आहे. म्हणजे एकच क्वांटिटी आपल्याला मेजर करायची आहे, फक्त मास. मग बाकीच्या सगळे क्रायटेरिया याचा आपल्याला स्टडी करण्याची आवश्यकता पडणार नाही. मग मास कोणती क्वांटिटी झाली, तर मास ही एक अशी क्वांटिटी आहे की जिला मेजर करण्यासाठी बाकीच्या कुठल्याच क्वांटिटी मेजर करण्याची गरज पडत नाही. म्हणून मास कोणती क्वांटिटी झाली, अशी क्वांटिटी की जिला बाकीच्या गोष्टीची काय नाही आहे, आवश्यकता नाही आहे. म्हणून त्या क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आणखी एखादं उदाहरण पहा बघा. समजा आपल्याकडे काय आहे, तर ही स्केल पट्टी आहे. मला या स्केल पट्टीची लेंथ मेजर करायची आहे. काय मेजर करायची आहे, लेंथ. मग हिची लेंथ मेजर करण्यासाठी फक्त आपल्याला एक मीटर स्केल लागेल की ना, आपण हिची काय मेजर करू, लेंथ. मला सांगा, हिचं मास किंवा टेम्परेचर मेजर करण्याची गरज आहे की, काही गरज नाही. म्हणजे काय की अशा क्वांटिटीज की ज्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपल्याला फक्त त्या एकच क्वांटिटीची गरज पडते, बाकी इतर कोणत्याच क्वांटिटीची गरज पडत नाही. अशा क्वांटिटीजला आपण कोणत्या क्वांटिटी म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो. कोणत्या क्वांटिटी म्हणतो आपण त्याला, फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे अशा क्वांटिटी की ज्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड नसतात, अशा क्वांटिटीजला कोणत्या क्वांटिटी म्हणायचं, फंडामेंटल क्वांटिटीज. मग अशा ह्या फंडामेंटल क्वांटिटीज किती आहे, काय आहे, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. मग आता आपण एक ब्रॅकेट काढू पहिले, जेणेकरून आपल्याला समजेल किंवा ह्या क्वांटिटी कोणत्या क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहे. तर बघा, 7 फंडामेंटल क्वांटिटी आपल्याजवळ आहे. त्या क्वांटिटी आपल्याजवळ 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. तर इथंही पहिले लिहितो क्वांटिटी, नंतर लिहितो या क्वांटिटीचं युनिट, आणि शेवटी लिहू आपण या क्वांटिटीचा काय, सिम्बॉल. काय लिहू क्वांटिटीचा आपण, सिम्बॉल. बरोबर आहे. मग आता बघा, पहिली क्वांटिटी जी आहे आपली, जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ती आहे आपली लेंथ. कोणती क्वांटिटी आहे पहिली, फंडामेंटल, लेंथ. लेंथ ही क्वांटिटी कशी आहे, फंडामेंटल क्वांटिटीज आहे. आता लेंथ मेजर करताना आपल्याला बाकी कोणती गोष्ट मेजर करायचं काम नाही, आपण फक्त काय मेजर करू, लेंथ मेजर करू. मग लेंथ कशामध्ये मोजतो आपण, तर लेंथचा आपल्याला लिहायचा युनिट. मग तुम्हाला आठवत असेल तर आपण त्या 3 सिस्टीम पाहिल्या, MKS, CGS आणि FPS. त्यातली आपण काय करू, तर MKS सिस्टीम वापरू. कोणती सिस्टीम वापरू आपण त्यातली, MKS. या सिस्टीमला आपण काय म्हणतो, SI, सिस्टीम इंटरनॅशनल.
कारण आपण त्याला कोणती सिस्टीम म्हणतो, सिस्टीम इंटरनॅशनल, SI सिस्टीम. मग या SI सिस्टीम मध्ये काय असते बघा की लेंथ जे आहे त्याचं युनिट आहे आपलं मीटर. काय आपलं लेंथचं युनिट मीटर. लेंथला मेजर करण्यासाठी आपण काय युनिट वापरतो, मीटर युनिट वापरतो. आणि या मीटरचा सिम्बॉल कसा लिहितो आपण, फक्त सिम्पली स्मॉल m. हा काय राहिला मीटरचा सिम्बॉल नाही. नंतर पुढची आपली जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ती आहे मास. कोणती आहे पुढची फंडामेंटल क्वांटिटी आपली, मास. कोणती क्वांटिटी आहे, मास क्वांटिटी. आता मास म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे आपला वेट किंवा वेटच्या जवळपर्यंत मास. मग या मासचं मेजरमेंट करतानाचं युनिट काय आहे, तर मासचं युनिट आहे आपलं किलोग्रॅम. काय आपलं मासचं युनिट, किलोग्रॅम युनिट करतो आपण काय मेजर करण्यासाठी, मास मेजर करण्यासाठी. आणि लिहितो कसं त्याला, kg. अशा प्रकारे काय लिहितो आपण त्याला, kg. नंतर तिसरी जी आपली फंडामेंटल क्वांटिटी आहे ती आहे टाइम. कोणती आहे तिसरी फंडामेंटल क्वांटिटी, टाइम. आता टाइम कशामध्ये मोजतो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की टाइम मेजर करण्यासाठी आपण युनिट वापरतो सेकंद. कोणती युनिट वापरतो आपण टाइम मेजर करण्यासाठी, सेकंद. आणि याचा सिम्बॉल काय असतो, फक्त S लिहायचा. S स्टँड फॉर कशासाठी, सेकंड्स. ह्याला आपल्या 3 क्वांटिटीज. नंतर चौथी क्वांटिटी जी आहे आपली ती आहे टेम्परेचर. कोणती आहे चौथी क्वांटिटी, टेम्परेचर. आता टेम्परेचर बघा, आपलं जर एखाद्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं असेल तर आपल्याला आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेजर करायचं आहे, तर आपण एक थर्मामीटर घेऊ, आपल्या हातामध्ये धरू. थर्मामीटरमध्ये आपल्या बॉडीचं काय समजेल, टेम्परेचर. त्यासाठी मला सांगा आपल्या बॉडीची लेंथ झालं, आपल्या बॉडीचं मास झालं, काही मेजर करण्याची गरज आहे काय, काहीच नाही. म्हणजे ह्या अशा क्वांटिटीज आहेत की ज्या दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड नाही आहेत. आपल्याला डेफिनेशन काय फंडामेंटल क्वांटिटीची, की द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. की अशी फंडामेंटल क्वांटिटीज की जी दुसऱ्या कोणत्याही फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड नसेल तिच्या मेजरमेंटसाठी, त्या क्वांटिटीजला आपण कोणत्या क्वांटिटीज म्हणतो, फंडामेंटल म्हणतो. मग टेम्परेचर ही कोणती, फंडामेंटल. तर टेम्परेचरचं युनिट काय आहे, तर केल्विन आहे. टेम्परेचर युनिट केल्विन. आता टेम्परेचरचे तुम्हाला 2-3 युनिट माहिती असतील. जसं बघा आपण विचारलं का आजचं टेम्परेचर काय आहे, आपण म्हणतो सर समजा 30 डिग्री सेल्सिअस. काय म्हणतो आपण, डिग्री सेल्सिअस म्हणतो. हे टेम्परेचरचं युनिट आहे. त्याचबरोबरीनं आणखी बघा मुलांनो, आता मी काय लिहिलं फळ्यावरती, केल्विन लिहिलं. काय लिहिलं फळ्यावरती, केल्विन. हे पण टेम्परेचरचं काय युनिट आहे. त्यांचे कन्व्हर्शन आहे, इंटर कन्व्हर्शन. आणखी समजा आपण डॉक्टरांकडे वगैरे गेलो तर आपल्याला सांगतात किंवा तुम्हाला ताप आहे 101, 100 किंवा 102. मला तुम्ही म्हणाल की 101, 102 म्हणजे 100 जर आपण पाहिलं समजा 100 डिग्री सेल्सिअस, तर 100 डिग्री सेल्सिअसला पाणी तर काय होते सर, त्यातून वाफ बाहेर येते. मग आपल्या बॉडीचं तापमान 100 डिग्री आहे म्हणजे आपल्या बॉडीमधून काय निघल्या पाहिजे, मग वाफा निघल्या पाहिजे. तर एवढं असते का आपल्या बॉडी टेम्परेचर, असते 100च. पण ते डिग्री सेल्सिअस नसते. काय नसते ते, डिग्री सेल्सिअस नसते. पण ते कशामध्ये राहते, तर ते राहते डिग्री फेरनहाइटमध्ये. काय त्याचं युनिट, डिग्री फेरनहाइट. म्हणजे 3 सिस्टीम्स आहे आपल्याकडे समजा त्याच्या यूज करायच्या युनिटच्या. एक आहे टेम्परेचर मेजर करण्यासाठी डिग्री सेल्सिअस, डिग्री केल्विन आणि डिग्री फेरनहाइट. मग वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या रिक्वायरमेंटनुसार जिथं आपल्याला जे सुटेबल वाटेल त्याचा आपण यूज करतो. समजा ह्युमन बॉडीचं टेम्परेचर आपल्याला फार ॲक्युरेसीनं मेजर करायला लागते, किती कमी आहे किती जास्त आहे, त्यामुळे आपण काय वापरतो, डिग्री फेरनहाइटचा यूज करतो. मग याचं डिनोशन कसं आहे, तर याला आपण डिनोट करतो केल्विन. कशाने डिनोट करतो आपण त्याला, केने डिनोट करतो, केल्विन. नंतर 5वी आपली जी फंडामेंटल क्वांटिटी आहे ती आहे इलेक्ट्रिक करंट. ती क्वांटिटी आहे आपली इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंट काय असते बघा, तुम्हाला माहिती आहे की समजा आपल्या घरामध्ये जे फॅन चालतो, टीव्ही चालतो, फ्रीज चालतो, बल्ब चालतो, त्याला चालवण्यासाठी किंवा त्याच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी त्याला आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो. काय प्रोव्हाइड करतो, इलेक्ट्रिसिटी. तर ती इलेक्ट्रिसिटी जी आहे तिला आपण काय म्हणतो, करंट. तर तो करंटही जो आहे तो कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी आहे ती, फंडामेंटल क्वांटिटी. मग ती फंडामेंटल क्वांटिटी कशी आहे बघा, पुन्हा तो करंट जो आहे तो काही टेम्परेचरवर डिपेंडेंट राहत असतो. ॲक्च्युअलमध्ये वायरच्या टेम्परेचरवरती डिपेंडंट, रेजिस्टन्स वगैरेचा पॉईंट तुम्हाला पुढे राहील जेव्हा आपण शिकू तेव्हा. पण ॲक्च्युअलमध्ये ती क्वांटिटी काही टेम्परेचरवर डिपेंड नाही आहे, लेंथवर डिपेंड नाही आहे, मासवर डिपेंड नाही आहे. त्यामुळे आपण त्या क्वांटिटीला कोणती क्वांटिटी म्हणतो, फंडामेंटल क्वांटिटी म्हणतो. आणि या फंडामेंटल क्वांटिटीचा इलेक्ट्रिक करंट जो आहे याचा युनिट आहे एम्पियर. काय युनिट, एम्पियर. आणि त्याचा सिम्बॉल असतो ए. काय राहतो सिम्बॉल त्याचा, ए सिम्बॉल. यानंतरची जी आपली 6वी क्वांटिटी आहे ती आहे ल्युमिनस इंटेन्सिटी.
कोणती क्वांटिटी आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी. आता ही ल्युमिनस इंटेन्सिटी काय आहे? तर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. इंटेन्सिटी म्हणजे काय? तीव्रता. मग आता ही तीव्रता कशाची? तर आपण याला कन्सिडर करतो लाईटची किंवा जे रेज आहे त्या रेजची काय आहे? इंटेन्सिटी. मग आता ही कशी मेजर करतात? इंटेन्सिटी मेजर कशी करतात? तर समजा आपण एक उदाहरण पाहू, तुम्हाला जेव्हा समजेल कशी आपण इंटेन्सिटी मेजर करतो. समजा पहा काय केलं आपण की एखादी रूम आहे आपल्याजवळ, काय एक रूम आहे आणि पूर्ण रूम कशी आहे? पॅक आहे समजा, त्याच्यामध्ये थोडाही उजेड नाही आहे. आणि तुम्ही काय केलं, एखादी मेणबत्ती घेतली, समजा कॅन्डल घेतली आपण. काय घेतली आपण? मेणबत्तीला काय म्हणतात? कॅन्डल. मग त्या रूममध्ये एक कॅन्डल ग्लो केली आपण. काय केली? एक कॅन्डल ग्लो केली. म्हणजे कशा प्रकारे केली पहा रूमची अरेंजमेंट ना. एक रूम होती, पहिले समजा त्या रूमचे 2 कंपार्टमेंट बनवले. काय बनवले? रूमचे 2 कंपार्टमेंट, एक इकडचा भाग आणि एक इकडचा भाग, असे 2 कंपार्टमेंट बनवले. त्यातल्या एका कंपार्टमेंटमध्ये अंधार आहे आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आपण एक मेणबत्ती जाळली. आणि आता काय केलं आपण की दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये एखादा लाईट ग्लो केला, बल्ब ग्लो केला एखादा. मग तुम्हाला जाणवेल की ज्या कंपार्टमेंटमध्ये लाईट आहे तिकडे उजेड कसा आहे? जास्त. आणि जिकडे एक मेणबत्ती लावलेली आहे तिकडे उजेड कसा असेल? कमी. बरोबर आहे? जिकडे लाईट आहे तिकडे उजेड कसा? जास्त. जिकडे एक मेणबत्ती आहे तिकडे उजेड कसा असेल? कमी उजेड असेल. मग तुम्ही काय केलं? दुसरी मेणबत्ती ग्लो केली, पुन्हा पाहिलं इकडचा उजेड, पुन्हा इकडे जास्त उजेड होता, इकडे कसा होता? कमी होता. पुन्हा अजून एखादी मेणबत्ती जाळली, पुन्हा असं करत करत तुम्ही 10-15 कॅन्डल ग्लो केल्या. पाहिलं दोन्हीकडचा डिफरन्स, इकडे उजेड लाईटचा, इकडे मेणबत्त्यांचा, तरीही लाईटचा उजेड कसा आहे? जास्त आहे. मग तुम्ही बघा एखाद्या पॉईंटपर्यंत असं मेणबत्त्या वाढवत पोचाल की जेव्हा तुम्हाला जाणवेल, समजा तुम्ही 30-40 मेणबत्त्या लावल्या इकडे आणि मग पाहिलं तुम्हाला जाणवेल की इकडचा उजेड म्हणजे लाईटचा उजेड आणि मेणबत्त्यांचा उजेड, दोन्ही उजेड कसे आहे? सारखे. दोन्ही उजेड सारखे, म्हणजे दोन्ही रूम मधली समजा आता इंटेन्सिटी कशी झाली? सारखी झाली. मग इंटेन्सिटी म्हणजे काय? तर लाईटची तीव्रता, की त्या ठिकाणी लाईट किती अमाऊंटमध्ये आहे त्याला आपण त्यामुळे त्याची इंटेन्सिटी म्हणतो. तर ही लाईटची इंटेन्सिटी किंवा ल्युमिनस इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी जे युनिट आहे ते आपल्या एक्झाम्पलवरून घेऊन घ्या. तर आपण काय ग्लो केली होती? कॅन्डल. त्याचं युनिट काय? कॅन्डेला. काय युनिट? कॅन्डेला. आता हे सायंटिस्ट लोकांनी ठेवलेलं युनिटचे नाव आहे, त्यामुळे याच्यावर आपण डिस्कशन करू शकतो की बा कॅन्डलच का असं, तर ते नाव आहे, इट्स काय आहे ते नेम. म्हणून काय त्याचं युनिट? कॅन्डेला. कशाचं? ल्युमिनिफरस इंटेन्सिटीचं. आणि याचं जे नोटेशन आहे, सिम्बॉल आहे तो आहे सी. कसं दाखवतो आपण त्याला? सीबीच्या फॉर्ममध्ये दाखवतो. आणि शेवटची जी आपली फंडामेंटल क्वांटिटी आहे ती आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे शेवटची क्वांटिटी अमाऊंट ऑफ, दिसत नाही वाटते, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. कोणती शेवटची क्वांटिटी आपली दिली? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ही आपली कोणती क्वांटिटी आहे? शेवटची क्वांटिटी. आणि या क्वांटिटीजला मेजर करण्यासाठी अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? की एखाद्या बॉडीमध्ये किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, किती मॉलिक्युल्स आहे, किती ॲटम्स आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याच्यामध्ये असलेलं सबस्टन्स. समजा आपण हा स्टोन घेतला, हे काय तुमची बॉडी आहे, याच्यामध्ये समजा आपण कन्सिडर करू की थाउजंड्स ऑफ मॉलिक्युल्स आहेत स्टोनचे, म्हणजे 1000 ऑफ मॉलिक्युल्समध्ये लॅक्स ऑफ काय ॲटम्स आहेत. तर त्या सगळ्यांचा आपण जेव्हा अमाऊंट मोजू तेव्हा आपण त्याला काय म्हणू? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि ती मेजर करताना युनिट वापरतो आपण मोल. वापरतो आपण त्याला मोल. आणि लिहिताना असं लिहितो हे मोल. सिम्बॉल काय त्याचा? मोल सिम्बॉल. काय त्याचा सिम्बॉल? तर अशा ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. किती क्वांटिटीज आहेत ह्या? 7 काय आहे? फंडामेंटल क्वांटिटीज. कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीज असतात सांगा? पहिली कोणती आहे? लेंथ. दुसरी काय आहे? मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अशा किती क्वांटिटी आहे फंडामेंटल? 7 फंडामेंटल क्वांटिटी आपल्याजवळ आहेत. आणि या 7ही फंडामेंटल क्वांटिटीजला एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्याच फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडत नाही. म्हणूनच त्या क्वांटिटीला आपण कोणती क्वांटिटी म्हणतो? फंडामेंटल क्वांटिटी, की दुसऱ्या कोणत्याच क्वांटिटीजवर डिपेंड नसतात. किती आहेत ते? 7. आता तुम्ही याला एक नाव तुम्हाला असे लक्षात ठेवू शकता. समजा असं की तुम्ही L2 A T2 E असं एक नाव लिहिलं.
पहिलं असं एक नाव लिहिलं. बरं, असं नाव आहे LATEM म्हणजे लेट एम. महेश लेट झाला, माझं नाव महेश आहे. LATE लेट महेश. आता हे कसं आहे तर बघा, एल याच्यामध्ये किती क्वांटिटीज आहेत? 2. एलच्या किती क्वांटिटीज आहेत? 2. कोणत्या कोणत्या एलच्या क्वांटिटीज? एक आहे लेंथ आणि एक आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. कोणती क्वांटिटी आहे? एक लेंथ आणि एक कोणती आहे? ल्युमिनस इंटेन्सिटी. दुसरा आहे ए. हा कोण आहे? ए म्हणजे काय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. बघा ए म्हणजे काय झालं आपलं? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. नंतर आहे T2 म्हणजे बघा एक टाइम आहे आणि एक टेम्परेचर आहे. काय टाइम आहे आणि काय आहे? टेम्परेचर. त्यानंतर ई. आता हा ई काय आहे? तर ई आहे इलेक्ट्रिक करंट. ई काय आहे आपला? इलेक्ट्रिक करंट. आणि हा एम स्टँड फॉर मास. असे बघा हे आपले 7 नाव आहेत. 1 2 3 4 5. हा 6 आणि हा किती? 7. असे तुम्ही या नावावरती लक्षात ठेवू शकता. लेट एम. काय लिहायचं? लेट एम. फक्त एल ला आणि टी ला किती वेळेस लिहायचं सांगा? 2 वेळेस. म्हणजे L2A T2E M लेट. याच्यावरून तुम्ही फंडामेंटल क्वांटिटी लक्षात ठेवू शकता. आता ह्याच्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. या फंडामेंटल क्वांटिटीच्या व्यतिरिक्तही आणखी 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. काय 2 कोणत्या क्वांटिटीज आहे? सप्लिमेंटरी क्वांटिटीज. आता सप्लिमेंटरी क्वांटिटीजचं काम कसं पडलं? समजा आपलं सप्लिमेंटरीचं काम कधी पडतं? समजा एक्झाम चालू आहे, मॅथचा वगैरे पेपर आहे आपला, भरपूर सारा पेपर लिहून झाला आपला आणि भरपूर सारा पेपर लिहून झाल्यावर आपल्याला जाणवलं की आपली जी आन्सर शीट होती याच्यामध्ये स्पेस फार कमी राहिली. आपल्याला आणखी स्पेस पाहिजे होती आन्सर लिहिण्यासाठी. मग आपण सरांना म्हणतो सर सप्लिमेंट प्लीज. काय म्हणतो आपण त्यांना? सप्लिमेंट. काय लिहिण्यासाठी? आणखी काही लिहिण्यासाठी, कंटेंट लिहिण्यासाठी. तसं या 7 फंडामेंटल क्वांटिटी एक्सप्लेन केल्यानंतरही आपल्याला 2 क्वांटिटीजची आणखी गरज पडली. मग त्या 2 क्वांटिटीजला म्हणतात सप्लिमेंटरी क्वांटिटीज. काय म्हणतो आपण त्या क्वांटिटीजला? सप्लिमेंटरी क्वांटिटीज. इथं बघा तुम्ही आणखी लक्षात घ्या. थोडा हा जो टेबल मी काढला की नाही, याला मी आणखी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेनच पुढे की युनिट वगैरे कशी लिहायची. पण तत्पूर्वी तुम्ही आता इथं पाहूनच घ्या लिहिलेलं आहे. बघा क्वांटिटी मी कशी लिहिली चालते? नाव आहे. युनिट लिहिताना पहा, बघा युनिट लिहिताना जे युनिट्स मी लिहिलेले आहे मीटर, किलोग्राम, सेकंद, केल्विन, अँपियर, कॅन्डेला, मोल, या सगळ्यांचे लेटर जे आहे हे स्मॉल लेटर आहे. बघा इंग्लिशमध्ये कोणते लेटर आहे मुलांना? बघा स्मॉल. पहा मी कॅपिटल एम वगैरे लिहिलं, मीटरला कॅपिटल एम लिहिलं काय मी? आपल्याला इंग्लिश काय सांगते? कोणताही अक्षर समजा आपण जेव्हा लिहितो सिंगल, त्याचं पहिलं अक्षर कसं असलं पाहिजे? मोठं. समजा आता आपलं नाव लिहायचं आपलं, आपण असं लिहू MAXX. एम काय काढेल मी? कॅपिटल. पण मीटर लिहिताना माझा एम पहा कसा आहे मुलांना? स्मॉल एम. किलोग्राम लिहिताना के पहा कसा आहे? स्मॉल के. सेकंद लिहिताना एस पहा कसा आहे? स्मॉल आहे. केल्विनसाठी पण के कसा आहे? स्मॉल आहे. म्हणजे मी लिहिलेले सगळेचे सगळे नावं कसे आहेत? तर स्मॉल लेटरमध्ये. हा नियम आहे युनिट लिहितानाचा की कधीही जेव्हा आपण युनिट लिहू ते युनिट नेहमी स्मॉल लेटरमध्येच लिहिल्या गेलं पाहिजे. जेव्हा आपण पूर्ण युनिटचं काय लिहू? नाव लिहू. आणि असं गरजेचं नाही की तुम्ही पूर्ण युनिटचं नावच लिहिलं पाहिजे. तुम्ही फक्त सिम्बॉलही लिहू शकता. आपण कसं लिहितो की लेंथ इज इक्वल्स टू 5 मीटर असं लिहितो मुलांना. मग हा एम काय झाला? मीटर. पण आपण पूर्ण मीटर लिहिलं काय? नाव नाही, काय लिहिलं? फक्त एम. मग या नावांचे हे इकडचे काय आहे? सिम्बॉल जे आपण डिनोट करतो. सिम्बॉलही पहा, शक्यतोवर प्रत्येक सिम्बॉल हा स्मॉल लेटरमध्ये लिहिला गेला पाहिजे. शक्यतो प्रत्येक सिम्बॉल कसा लिहिला गेला पाहिजे? स्मॉल लेटरमध्ये. पण काही ठिकाणी त्याच्यावरती लिमिटेशन्स आहेत. कशा लिमिटेशन्स आहेत ते बघा. मीटरसाठी सिम्बॉल काय आहे? स्मॉल एम. किलोग्रामसाठी सिम्बॉल काय आहे? केजी. सेकंदसाठी सिम्बॉल काय आहे? एस. त्यातलं पहिलं अक्षर घेतलं आपण. बघा इथे मीटरचा एम घेतला, केजीसाठी के आणि जी घेतला, सेकंदसाठी एस घेतला आणि नंतर कोण आहे? टेम्परेचरचं युनिट केल्विन. केल्विनसाठी काय घेतला? के. पण तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर हा के जो आहे हा कॅपिटल लेटर मधला के आहे. पहा मी या के आणि एला मोठं केलं. कोणत्या लेटर मधला के आहे? तो कॅपिटल लेटर मधला के आहे. पुन्हा इकडे पहा अँपियर. अँपियरचा ए पण बघा स्मॉल नाही आहे मुलांना. कसा ए आहे? तो कॅपिटल. म्हणजे काय की जर असं समजा कोणते काही नुसार काही ठिकाणी स्मॉल आणि काही ठिकाणी कॅपिटल, आम्हाला कसं समजेल? लक्षात घ्या, शक्यतो सगळे सिम्बॉल स्मॉल लेटरमध्ये येतील. पण जर तो सिम्बॉल किंवा ते युनिट एखाद्या पर्सनचं नाव असेल, एखाद्या सायंटिस्टचं वगैरे किंवा एखाद्या पर्सनचं नाव असेल, तर त्या केसमध्ये त्याचं जे युनिट येईल ते युनिट स्मॉल लेटरमध्ये लिहावं. युनिट स्मॉल लेटरमध्ये लिहावं.
पण त्याचा सिम्बॉल मात्र कॅपिटल लेटरमध्ये लिहावा. कसा लिहावा सिम्बॉल? कॅपिटल लेटरमध्ये. नाव मात्र कसं लिहावं? स्मॉल लेटरमध्ये. समजा आपण जर एक पाहिलं एनर्जीचं युनिट जूल आहे. एनर्जीचं युनिट जूल. जूल असं लिहावं लागेल. सिम्बॉल कसा येईल? कॅपिटल जी. कसा येईल सिम्बॉल? कॅपिटल जी. जूलचं सिम्बॉल. सिम्बॉल मोठा येईल, नाव मात्र कसं येईल युनिटचं? स्मॉल लेटर. समजलं? म्हणजे सिम्बॉल मोठा कधी राहतो? जेव्हा ते नाव एखाद्या सायंटिस्टचं असेल तेव्हा सिम्बॉल कसा घ्यावा लागतो आपल्याला? मोठा सिम्बॉल घ्यावा लागतो. कॅन्डेलासाठी काय लिहू आपण? CD. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्ससाठी काय लिहू आपण? मोल. हे याचे काय आहे? युनिट्स. तर अशा ह्या 7 काय होत्या आपल्या फंडामेंटल क्वांटिटीज. मग तुम्ही आता काय करा, या पूर्ण 7ही फंडामेंटल क्वांटिटीचा अभ्यास करा व्यवस्थित. तुम्हाला ते समजलं असतील आता आपण पाहिल्या अशा प्रकारे, आणि यांना लक्षात ठेवण्याचा काय करा प्रयत्न. आता सप्लिमेंटरी युनिटचा आपला पॉईंट राहिला तर तो पॉईंट आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करू. थँक्यू.